महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे। नागपूर येथे काही जवळपास 3000 महिलांनी एकत्र येऊन पतसंस्था स्थापन केली आहे। लाडकी बहीण योजनेतून मिळणारी रक्कम जमा करून या 3000 बहिणींनी आपली स्वतःची एक पतसंस्था स्थापन केली असून या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी 30 लाख रुपये निधी उभारला आहे। यानंतर आता ते या 30 लाख रुपयाच्या निधीतून स्वतःसाठी व्यवसाय सुरू करणार आहेत। छोटे छोटे व्यवसाय या बहिणी सुरू करणार आहेत। या पतसंस्थेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना कर्जसुद्धा मिळत आहे। या लाडक्या बहिणींनी स्थापन केलेली पतसंस्था निश्चितच कौतुकास्पद असून त्यांना महिला व बालविकास विभागाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपकुमार यादव यांनी दिली आहे। तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा नागपूर येथील या महिलांचे कौतुक केले असून त्यांना आवश्यक असणारी सर्व मदत शासनाच्या वतीने करण्यात येईल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा दिले आहे। या 3000 महिलांनी एकत्र येऊन 30 लाख रुपयाचा निधी जमा केला आहे। या महिला 30 लाख रुपयाच्या निधीतून स्वतः छोटे उद्योग सुरू करणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या नागपूर येथील महिलांनी एकत्र येऊन ही पतसंस्था स्थापन केली आहे। या महिलांनी नागपूर महिला सन्मान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आहे। 30 लाख रुपयाचा निधी या महिलांनी जमा केला आहे व यातून ते आता छोटे छोटे व्यवसाय सुरू करणार आहेत, उद्योग सुरू करणार आहेत। अशाच प्रकारचा उपक्रम राज्यभरामध्ये महिलांनी राबवावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जवळपास 3000 लाभार्थी बहिणींनी एकत्र येऊन ही सहकारी पतसंस्था सुरू केली आहे। ही पतसंस्था स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहिली असून इतर महिलांनीही या पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होत आहे। इतर महिलांना सुद्धा या पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ मिळत राहतील। धन्यवाद।